या 15 वर्षापासून शिरूरचं नेतृत्व हे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं। आता राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी दिली आहे। इथले उमेदवार बदलले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र जैसे तेच आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढतात। एकदा का निवडणुका संपल्या की मग ते प्रश्न आहेत तसेच निरुत्तरित राहतात। शेतकऱ्यांना याचा फटका बसताना दिसतो आणि असाच विमानतळाच्या जागेचा प्रश्न देखील शिरूरमध्ये सध्या चर्चेला आहे। जेव्हा एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं तेव्हा जवळपास 1.25 लाख नोकऱ्यांची संधी त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून उपलब्ध होती। आता एक साधा विचार करा, एखादा माणूस त्याच्या अदूरदृष्टीपणामुळे, त्याच्या कोत्या स्वभावामुळे त्याच्या भागाचं, त्याच्या परिसराचं किती मोठं नुकसान करू शकतो। 15 वर्षांमध्ये खासदार आढळराव यांनी कुठल्याही पद्धतीने काम न केल्याची टीका अमोल कोल्हे प्रचारादरम्यान करतात। पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विमानतळाची पाहणी करत असताना खेडची जागा जवळपास निश्चित झाल्याचे संकेत केंद्र शासनाने दिले होते, पण हे विमानतळ खासदार आढळराव यांच्यामुळेच न होऊ शकल्यामुळे रोजगार उपलब्ध न झाल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली। आढळराव यांनीही कोल्हेंना जशास तसं उत्तर दिलंय। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विमानतळासाठी जागा संपादित झाल्या खऱ्या, मात्र त्यांच्या जमिनींना योग्य भाव न दिल्यानं शेतकऱ्यांच्या बाजूने लढा दिल्याचं आढळराव यांनी सांगितलं। तरीही एका खासदारामुळे विमानतळ दुसरीकडे जाऊ शकतं का, असा प्रतिप्रश्नही आढळरावांनी केला। खेड तालुक्यामध्ये ह्या परिसरामध्ये विमानतळ होऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी 5 मोठ्या टेकड्या आहेत, नदी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची अडचण असल्यामुळे विमानतळ होऊ शकणार नाही अशा प्रकारचा स्पष्ट दिलं। आता ह्याचा हा उल्लेख सगळं सरकारला माहिती आहे, कागदोपत्री पुरावे आहेत आणि एका माणसानं विरोध केला म्हणून विमानतळ जाऊ शकतं। एक खासदार, विरोधी पक्षातला खासदाराने जर विरोध केला तर विमानतळ दुसऱ्या ठिकाणी जातं, ही सुद्धा हास्यास्पद गोष्ट आहे। त्यामुळे विमानतळ माझ्यावर गेलं, माझ्यामुळे गेलं, हा धादांत खोटा आहे। विमानतळावरनं आढळराव यांनी आपली बाजू स्पष्ट केली असली तरी दिलीप वळसे पाटलांनीही आढळरावांवर टीका केली आहे। विमानतळ व्हावं अशी इच्छा आढळराव यांची नसल्याचं वळसे पाटलांनी म्हटलंय। खासदारांची हीच भूमिका होती, तर रक्त सांडलं तरी चालेल, परंतु या परिसरामध्ये विमानतळ होऊ देणार नाही। असं आहे की लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी असते की नवीन नवीन प्रकल्प आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आणायचे, परंतु मग आम्ही विमानतळाला विरोध करणार असू, SEZला विरोध करणार असू किंवा कुठल्याही घडणाऱ्या नवीन डेव्हलपमेंटला विरोध करणार असू, तर मग आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करायचं तरी कसे करता। खेडमध्ये याआधी अनेक प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींवर ताबा घेण्यात आला होता, त्याचा त्यांना योग्य मोबदलाही मिळाला नाही। तसंच अनेक शेतकऱ्यांचे अजूनही पुनर्वसन झालं नसल्याची अनेक उदाहरणं खेडमध्ये आहेत। हा सगळा सावळा गोंधळ पाहता आढळराव यांची भूमिका शेतकरी हिताचीच होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आढळराव यांनी याला प्रत्युत्तर दिलं। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की विमानतळ प्राधिकरण जे आहे त्यांनीच ही जागा भौगोलिक दृष्ट्या योग्य नसल्याचं सांगितलं। एकंदरीत जर बघितलं तर नव्याने प्रवेश केलेल्या अमोल कोल्हे यांनी 15 वर्ष खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायला जाहीर सभेमध्ये सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र आता ह्या संपूर्ण शिरूर परिसरामधील जे राजकीय वातावरण आहे ते तापायला सुरुवात झाली। सचिन चपळगावकर, TV9 मराठी, शिरूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।